नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांसाठी आताची ही सर्वात मोठी बातमी आली। शेतकरी मित्रांनो, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या 2 महिन्यापासून महाएल्गार मोर्चा काढला। महाएल्गार मोर्चा काढतात सरकारने त्याची दखल सुद्धा घेतली। सरकारने दखल घेताच रविकांत तुपकर यांना मुंबईमध्ये बोलवलं। मुंबईमध्ये त्यांची बैठकही झाली। या बैठकीमध्ये सोयाबीन कापूस दरवाढ हा सर्वात मोठा प्रश्न होता। सोयाबीन कापूस दरवाढ हा प्रश्न उपस्थित करतात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांच्यामध्ये ही बैठक झाली होती। या बैठकीमध्ये सर्व मागण्याही मान्य झाल्या, पण सोयाबीन कापूस दरवाढ हा प्रश्न त्यांनी पेंडिंग ठेवला होता। नेमकं मग यांनी सांगितलं होतं की आम्ही 15 तारखेपर्यंत सोयाबीन कापूस दरवाढ आम्ही निर्णय घेऊ, असं आश्वासन यावेळेस उपमुख्यमंत्री आणि पियुष गोयल यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना दिलं होतं। तर रविकांत तुपकर यांनी 15 डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ दिली होती। आज आहे 15 डिसेंबर, अजूनही सोयाबीन कापूस प्रश्नावर सरकारने अजूनही दखल घेतलेली नाहीत। अजूनही दिल्लीमध्ये या गोष्टीवर बैठक झालेली नाही। आता रविकांत तुपकर यांनी आज संध्याकाळी बुलढाणा इथे आज सर्व शेतकऱ्यांना मीटिंग घेण्यासाठी बोलवलं आहे। तर या मीटिंगमध्ये कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत, सरकाराविषयी रविकांत तुपकर काय बोलत आहेत, सविस्तर माहिती तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। चॅनलवर आपण नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन कापूस आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमठाणा इथे महत्त्वाची बैठक। येलो मोजेक बोंडअळीमुळे पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी 100% नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी, पीक विम्याची अग्रिम व 100% फायनल रक्कम मिळावी, यासह अन्य मागण्यासाठी आपण गेल्या 2 महिन्यापासून रस्त्यावर आहोत। एल्गार रथयात्रा, एल्गार महामोर्चा, सोमठाणा येथील अन्नत्याग आंदोलन व मुंबई मंत्रालयामध्ये ताबा घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांना दिलेली धडक, यामुळे राज्य सरकारने आपल्याशी चर्चा केली। या चर्चेमध्ये बहुतांश मागण्याही त्यांनी मान्य केल्या होत्या। तसेच सोयाबीन कापूस दरवाढी संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली। काही गोष्टी सरकार सकारात्मक असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण त्यांना शेतकऱ्यांनी सरकारला 15 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती, पण सरकारने अद्यापही आपल्या मागण्यासंदर्भात अंमलबजावणीला सुरुवात केली नाही। त्यामुळे आता आपल्याला पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचा हत्यार उपसणं गरजेचं आहे। तरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे। तर सर्व शेतकरी मजूर व शेतकरी पुत्रांनी महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहावे ही विनंती करतो। विनंती आहे की 15 डिसेंबर 2023 शुक्रवार सायंकाळी 6 वाजता सोमठाणा तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, रविकांत तुपकर।